नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे आपलं रोहित अँड मम्मा चॅनलमध्ये. तर सकाळचे 7 वाजले आहे, तरी पण पाऊस चालूच आहे. रात्रभर पाऊस होता त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. बघा, कुंड्या पण अगदी तुंब भरलेल्या आहे पाण्याने. इतका पाऊस होता रात्रभर. माझ्या आवाजामध्ये तुम्हाला थोडा बदल वाटत असेल. मला सर्दी झाली आहे, त्यामुळे माझा आवाज थोडा वेगळा येत आहे. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि पाऊस बंद झाला होता. तोपर्यंत म्हटलं कुंडीतलं पूर्ण पाणी फेकूया. टेरेसवर स्टील रिलिंगचं काम चालू होतं आणि स्टीलला जेव्हा वेल्डिंग करतात तेव्हा ते चटके लागू शकतात ह्या कुंड्यांना आणि छिद्रे पडू शकतात. म्हणून त्या माणसांनी इकडे तिकडे कुंड्या ठेवल्या होत्या. म्हटलं कुंड्याही व्यवस्थित ठेवूया. आणि जे गवत आलेलं होतं कुंड्यांमध्ये ते पण मी काढून घेतलं. नर्सरीमधून मी 3-4 रोप आणलेले होते, ते लावायचे राहिले होते. आणि ह्या मोठ्या मोठ्या कुंड्या रिकाम्याच होत्या. मी माती भरून ठेवलेली होती कुंड्यांमध्ये, तर ते रोप कुंडीमध्ये असंच ठेवून दिलं होतं. म्हटलं आज लावूया. माती मी आधीच कुंड्यांमध्ये भरून ठेवलेली होती. म्हटलं पावसाळा आला की आपल्याला रोपं लावायला लागेल, म्हणून मी माती पण आणून ठेवलेलीच होती. आणि ह्या कुंड्या तर भरपूर मोठ्या आहे. ह्या कुंड्यांमध्ये 1 पिशवीभर माती मावते. पिवळी माती आणि काळी माती एकत्र टाकलेली आहे. कुंडी पूर्ण भरलेली होती, म्हणून म्हटलं अर्धी खाली करूया. कुंडीमध्ये टाकून घेतली मग अर्धी माती. पाऊस होता म्हणून माती गच्च बसलेली होती. आई विड्याने माती काढून देत होत्या आणि मी कुंडीमध्ये टाकत होती. मी नर्सरीमध्ये जेव्हा रोप घ्यायला गेली तेव्हा मी हे रोप बघितलं जास्वंदीचं. याला खूप मोठं फूल आलेलं होतं. आपली नेहमीची जास्वंदी असते त्यापेक्षा वेगळं फूल, मोठ्या आकाराचं फूल येते. या जास्वंदीला मला खूप आवडलं होतं, म्हणून मी जास्वंदीचं रोप घेऊन आली. कॅरी बॅग फाडली आणि जे पूर्ण माती होती पिवळी ते माती काढून टाकली. अगदी पूर्णपणे माती काढून टाकायची, थोडीफारच माती राहू द्यायची आणि नवीन मातीमध्ये हे रोप लावायचं. म्हणजे रोपाची वाढ छान येते आणि फुलं पण भरपूर येतात. जशी आपण आपल्या बाळाची काळजी घेतो तशी झाडांची पण काळजी घेतली तर झाडं पण छान राहतात आणि फुलं पण भरपूर येतात. म्हणून झाडांची काळजी पण लहान बाळासारखीच घ्यावी लागते. रोज रोज पाणी न टाकता एखाद्या दिवशी माती विड्याने वर खाली करत राहिली म्हणजे वाफ छान होते मातीची आणि झाडं पण छान राहतात. म्हणून अशा प्रकारे झाडांची निगा राखायची, म्हणजे आपल्याला भरपूर असा हिरवागार बगीचा दिसतो. बघा, ह्या रोपाला छान अशा कळ्या आलेल्या आहे. मी तुम्हाला फूल आल्यावर नक्की दाखवेल कशा प्रकारे हे फूल येते. तर जास्वंदीचं रोप लावून झालेलं आहे. आम्ही झाडांमध्ये टाकण्यासाठी खत आणलं होतं. म्हटलं ह्या रोपामध्ये पण टाकून घेऊया थोडंसं. ही माती ओलीच आहे म्हणून मी पाणी वगैरे काही टाकलं नाही. बघा, सर्वीकडे थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि कुंडीमध्ये जे माती टाकलेली आहे ते पण आजूबाजूला टाकूया. हे रोप लावल्यावर लगेच कुंडी बगीच्यामध्ये ठेवणार नाही आहे. मी पोर्चमध्येच ठेवणार आहे. जेवढे झाडं लावले तेवढ्या कुंड्या. लगेच जर बगीच्यामध्ये ह्या कुंड्या ठेवल्या मी तर ते झाडं आताच लावलेले आहे आणि पावसामुळे तर ते वाकले जातील. म्हणून 2-3 दिवस मी ह्या कुंड्या इथेच ठेवणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मग ती माती व्यवस्थित सेट झाली की बगीच्यामध्ये ठेवून देईल. जास्वंदीचं झाड लावून घेतलं आणि नागवेलचा वेल आणला होता. तो पण मोठ्या कुंडीमध्ये लावायचा होता, छोट्या कुंडीमध्येच होता. विड्याने माती काढून घेतली आजूबाजूची, म्हणजे व्यवस्थित असा अलगद वेल निघालेला आहे. काडी खोचलेली होती मातीमध्ये, म्हणजे व्यवस्थित सरळ वेल राहील आणि इकडे तिकडे फेकला जाणार नाही, म्हणून आम्ही त्या काडी सकटच लावला वेल. नागवेलच्या वेलाला पण थोडंसं खत टाकून घेऊया, म्हणजे नागवेलच्या वेलाची छान वाढ होईल. नागवेलच्या वेलाला अर्धा तोडून जरी लावला तरीही तो जगतो.
पण मी नर्सरीमध्ये गेली होती, मला हे रोप दिसलं, म्हटलं चला रोपच घेऊन जाऊया. काडी लावण्यापेक्षा व्यवस्थित होईल आणि लवकरही वेलाची वाढ होईल म्हणून मी रोपच घेऊन आली. 2 रोप तर लावून घेतले. कृष्णकमळ राहिलं होतं, म्हटलं कृष्णकमळचा पण वेल लावून घेऊया. हा पण छोट्याच कुंडीमध्ये होता. ह्या वेलाला टोकराच्या कांबळ्या लावलेल्या आहेत 3 बाजूने आणि वरून ताराची रिंग लावलेली आहे, म्हणजे हा वेल व्यवस्थित राहील. तसाच मी आजूबाजूने विळ्याने माती काढून घेतली, म्हटलं व्यवस्थित तसाचा तसा लावायचा आहे मला कांबळ्यासुद्धा, म्हणजे इकडे तिकडे फेकला जाणार नाही वेल. बघा अशा प्रकारे मी 3 कांबळ्या पण व्यवस्थित लावून घेतल्या आणि ते रिंग होती ती पण तशीच राहू दिली. जसा ह्या कुंडीमध्ये होता तसाचा तसाच त्या कुंडीमध्ये लावून घेतलेला आहे हा वेल. 3 झाडं लावून घेतलेले आहे मी. आणि बघा संध्याकाळच्या वेळेस पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. 1-2 दिवसानंतर मी तुम्हाला त्या दासवंदीचे फुलं पण दाखवील. बघा दासवंदीला छान फुलं आलेले आहे, अगदी मोठे मोठे फुलं येतात ह्या दासवंदीला. मग तुम्हाला माझा वृक्षारोपणचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.